वो दोनों ऑफर्स को क्यों नहीं ले रहे? हाँ वो पट्टा के अंदर पत्रा खोलते हैं पत्रा खोलते हैं और उधर बैठाते हैं। 4-4 लाख रुपये भाड़ा जा रहा है वहाँ से। नहीं पत्रा खोलते हैं अपन ते आहे ना मागे दोनों दो ना सबको दे दो ना अभी, जब बनेगा जब ट्रांसफर कर देना, मेन पब्लिक क्यों लगे हो। नमस्कार, महाराष्ट्र 7 टीवी में आपका स्वागत है। आप देख रहे हैं बड़ी खबर। अधिकारी की गलती, डीसीएम के बैनर को लिया हल्के में, ऑन कैमरा मांगनी पड़ी माफी। शिवसेना पार्टी के कलवा मुंब्रा के चर्चित चेहरे राजा नारायण अपने कार्यकर्ताओं के साथ मुंब्रा प्रभाग समिति दफ्तर में आकर जमकर बरसे। आखिर क्या कारण था, पूरा वीडियो आगे देखिए। प्रस्तावित डीपी रस्त्यावरती तर त्या डीपी रस्त्याची म्हणजे काय स्टेज होती, काय तुम्हाला ही जी डायरेक्ट कारवाई करायला लावली ही कुठल्या याच्याने घेतली तुम्ही कारवाई? काय आपण अगोदर त्यांना कुठून तुम्हाला आदेश होता किंवा काय तुम्हाला याची अतिक्रमण काढण्यासंदर्भात? मुख्यालयातच मान्य आयुक्त साहेबांकडे याबाबत आढावा बैठक झाली होती। त्या संदर्भात आपण त्यांना नोटिसेस पण इश्यू केलेल्या आहेत। मला वाटतं साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना नोटिसेस इश्यू केलेल्या होत्या। काय म्हणून नोटीस इश्यू केलेले? जे काही आहे डीपी रस्त्यांकडे जे काही बांधकाम आहे तर तुम्ही स्वतःहून काढून घ्या म्हणून त्यांना 200% नोटीस देऊन प्रत्यक्ष जोशी साहेब आपले उपायुक्त मान्य उपायुक्त साहेब ते पण प्रत्यक्ष जागेवर येऊन या त्याबाबत सूचना केलेल्या होत्या। फक्त हे ठीक आहे, ह्या लोकांचं असं नाही बोलत, पण बाकीच्या ठिकाणी कारवाई नाही केली तुम्ही, फक्त त्याच ठिकाणी कारवाई? ज्या सर्वेने आपल्या शहर विकास विभाग आहे त्यांचे सर्वे घेऊन त्यांनी डिमांडेशन दिलेलं होतं आणि त्या मार्किंगमध्ये जेवढे काही हे येत होते ते आपण सर्व डिमॉलिश केलं। त्याला कुठलीच महासभेची मंजुरी नाही किंवा आढावा बैठकीमध्ये झालं असं आढावा बैठकीमध्ये तुम्हाला लेखी आदेश आलेले आहेत या संदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात? आणि या संदर्भात तुम्हाला माहिती देतो की या संदर्भात तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही शहर विकासकडून तुम्हाला या संदर्भात जर कोणाच्या रस्ते जागा बाधित होऊन त्यांना जर आपण त्यांचं कंपन्सेशन द्यायचं असेल, जे काही द्यायचं टीडीआर द्यायचं असेल किंवा रोख्यानी द्यायचं असेल तर त्या संदर्भात आपली जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती प्रोसेस झाल्यानंतर त्यांच्याशी आपलं पूर्ण हे क्लिअर झाल्यानंतर एग्रीमेंट झाल्यानंतर आपण त्या अतिक्रमणला हात लावण्यासंदर्भात आपल्याला म्हणजे हे परवानगी आहे। तर त्याच्या आधी तुम्ही हे जे केलेलं आहे ना ते फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। चुकीचा प्रश्न नाही, आम्ही नोटीस देऊनच त्यांना नाही नोटीस नुसती नोटीस देऊन नाहीये, नोटीस देऊन नुसती नोटीस देऊन नाही, एक नोटीस नाही दिली तर त्यांना दुसरी नोटीस देऊन त्यांना बोलून घ्यायला पाहिजे की बाबा तुमची हिअरिंग करतो आम्ही, तुम्हाला तुमच्या जी तुमची प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात तुम्हाला आम्ही सांगतो की बाबा तुम्ही आम्हाला तुमची प्रॉपर्टी पाहिजे, म्हणजे आपण घेऊ शकतो, पण ती त्याची काय प्रोसेस असते ना, प्रोसेस न करता तुम्ही अजून कुठल्याही प्रकारचं म्हणजे रस्त्याचं इस्टिमेट बनवलेलं नाहीये। ठीक आहे, रस्त्याचं इस्टिमेट नसेल तरी तुम्ही डायरेक्ट अशी कारवाई घेता आणि दिलं होतं त्याबाबत त्यांनी जे काही बांधकाम केलेलं होतं काय तात्पुरतं हे केलं होतं मग तुम्ही ते सरसकट कारवाई का नाही केली तिथं? सरसकट कारवाई का नाही केली? सरसकट तिथे ढाब्यावर कारवाई केली का तुम्ही? नाही ढाब्यावरती कारवाई का नाही? आजही कारवाई करायला तयार आहे। आता जी काही बांधकाम तिथे आहेत स्ट्रक्चर ते सर्व मी आता एक मिनिट थांबा, तुम्हाला ही कल्पना आहे का तिथं? ठीक आहे, आता ऑगस्टमध्ये नोटीस दिलेली तुम्ही त्यांना, त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्मरणपत्र द्यायला पाहिजे होतं किंवा एक परत नोटीस द्यायला पाहिजे होती। प्रत्यक्ष जागेवर जर माननीय उपायुक्त साहेब यांनी त्यांना समज दिलेली बोललेले तुम्ही नाही बोललेलं साहेब, खोटं बोलायचं नाही, आवाज नाही आवाज नाही जेवढी काय झालेत ना तुम्ही ऑफिस आहे रस्ता नाही येते। मी तर तुमच्यासाठी नाही आलेलो आहे, मी तुम्हाला सांगतो पहिला, मी इथं एकनाथ शिंदे साहेबांचं जे बॅनर तुम्ही म्हणजे कारवाई दुसरी जगह चालू असताना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांचं आमचे आदरणीय त्यांचा तुम्ही बॅनर एक चुकीच्या पद्धतीने फेकून दिलेला आहे, म्हणजे त्या या इथल्या आमदाराने ते असं म्हणजे सूडभावनेतून ते तिथं फेकून द्यायला लावला का? असे आदेश दिलेत का त्यांनी तुम्हाला? आमदारांनी दिले का आदेश साहेब? तसा काही मग तुम्ही ते कटावर तोडाय तुम्हाला एवढं टाइम आमदार हे टीचर साहेब जेवढे पण 8 महिन्याची बिल्डिंग 4 महिने बनलेले खाली पाडून द्या तुम्ही, त्याच्यावर सर्व कारवाई चालू आहे।
चुकी करता तुम्ही काटावर फाडायला तुमच्याकडे टाइम आमच्या साहेबांचा आणि तो 8 महिन्याची बिल्डिंग लोक बांधताय 8 महिने 4 महिने मारले पाडून टाका खाली तुम्ही आवाजच्या खाली तुम्ही कामं करता का असं जरा भाषावर पैसा देतोय का नाही आवाज पैसे देतो तुम्हाला साहेब मला शिकवू नको तुम्ही नाही तर तुम्ही पण बोला भाषा व्यवस्थित वापरा मी तुम्हाला आवाज कसं नाही भाई ऐकून घ्या चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही 8 महिन्याची चुकीचं बोलत नाही. 4 महिन्यात बांधताय ऑफिसमध्ये येऊन लँग्वेज व्यवस्थित वापरायची. अरे भाई वाईट नाही बोललो तुम्हाला तुम्ही कारवाई करताना तुझ्या भाव करताय कारवाई करताना पण तुझ्या भाव करताय. तुम्हाला पटलं का ज्या हिशोबाने ते बॅनर पाडलं त्यांनी ते तुम्हाला पटलं नाही, का? पाडलं नाही हो. जेव्हा बोलत होते काही लोक बॅनर फेकून दिलेला आहे. बोलत होते त्या माणसाला हात लावू नका आम्ही यांचा काढू अधिकार बोलतो ते बॅनर काढा पहिलं ते बॅनर काढा इथं बोलवत पहिलं त्या अधिकाऱ्याला बोलवा बोलता हे बॅनर निकालो पहिलं हे बॅनर निकालो व्हिडिओ बॅनर नाही करा. नाही पण माननीय उपमुख्यमंत्री साहेब आमची त्यांचाही आदर करतो आणि ही काही गरज नाही. आदर करतो म्हणजे याचा अर्थ काय आदर झाला? एखादा तुमचा कर्मचारी या बॅनरकडे बोललो की वो अधिकारी को बुलाव ना नाही, त्यांना बोलवा. कुठला अधिकार होता तो अरे तो मास्क लावून होता त्यांचं तो पालंडे होता का? बोलवा त्याला, बोलवा. तो पण होता हा लांडे अजून एक दुसरा आणि कोण दुसरा होता होता कोण होतं मला माहित नाही मी नव्हतो तिथे. बोलवा त्याला नाही बोलवा त्यांना बोलवा हे व्हिडिओ मध्ये दिसतंय का दाखवा हा, दिसतंय. व्हिडिओ दाखवा व्हिडिओ आपण दाखवा कारवाई पलीकडे चालू होती आणि राहुल पण होता. मी काय बोलते पलीकडे चालली होती, तिथे जाऊन बॅनर काढायची काय गरज होती हा बॅनर करायचा काय संबंध जर तिथे नव्हता. कारवाई घेतली असती तर काढला असतं पाडलं ते समजून बॅनर. येतं. नाही, इकडे कारवाई करायची होती. पाडल्यात फेकून दिले तो आणि खाली. फेकून आपण कसं बोलायचं मी फेकून दिलं. फेकून दिलं डायरेक्ट. त्याला उतरवायची तुम्हाला पद्धत ते असते पटलं ना. का? तुम्हाला ते पटलं का तुमच्या अधिकाऱ्यांनी काय केलं ते ही गोष्ट झाली ना मी त्याच्याबाबत माफी मागतो. नाही, नाही, तुम्ही माफी माफी नाही मागा. त्याला हजर करा त्याला हजर करा कसं त्याला बोलले ना काही लोक बोलत होते बॅनर को हात मत लगा हम निकालेंगे हम लगाए ना हम निकालेंगे उसको बोल रहे थे ना यहाँ से निकालेंगे लेकिन उन्होंने एक बात नहीं सुना चढलेला दिसतोय त्याने काढलेला आहे तो खाली चढला नाही घालून घालून फेकून गिरले दिला हो. साहेब, खाली. खाली हो, गिरले फेकला, होते. फेकला. तुम्ही बघितलं त्याने का? त्याने खाली सोडू शकला असता तारेला पकडून साहेब, सोडू शकला असता फेकून तो. दिलं direct. नाही नाही लावतो कसं आपण तसंच त्यांनी उतरवलं नाही नाही असतं तारेला धरून खाली सोडू शकला असता. बरोबर आम्ही काढू पण नाही तुम्ही बॅनर का हे बघा हे कसं फेकून दिला बॅनर. हे बघा त्यांनी सोडू खेचून शकलं. काढले त्यांनी असं खेचले त्यांनी लेबर आहे ना खाली लेबर. काढलं. साहेब बॅनर खेचले हो त्यांनी वरती नाही जात आपल्याकडे ते आकडा आहे ना त्या आकड्याने आपण बॅनर हे करतो. बरोबर आहे आकडे नाही कुठे आहे तो नाही अधिकारी कुठे आहे? जर वरती चढलं तर त्याने हातात असं उतरवलं पाहिजे फेकलं त्याने पहिले निकाल. ते बॅनर पहिले नहीं, निकाल. ये बैनर निकालो इसको साफ करो इधर रखना नहीं है बोलता है कौन है इसको किसका आदेश था कि पहला बैनर और बैनर की वजह से कार्रवाई हुई है क्या हाँ, वहाँ उसी पर के वजह बैनर से की हुआ वजह है। से कार्रवाई हुई क्या उधर हम लोग निकाल लेते हैं अपना बैनर. बोल रहा था सब लोग बोल रहे उसमें ये सिकंदर रिक्वेस्ट करत होता 100 दा दादा यांना पण सांगा भाई जरा जफर भाई बसू दे भाई ओ भाई जफर भाई जरा बसू दे आओ, जफर भाई तुम्ही नहीं, या. उधर बैठो आप उधर बैठो त्याला 100 लोक थांबवत आहेत बैनर को हाथ मत लगा पहिला बोलता बैनर क्या हो तुम लोग बैनर गिरावला तुम लोग नाही तर काय होईल माहितीये का साहेब जे कर्मचारी ज्या माणसांनी हे बॅनरची काम केलेलं आहे त्याला जाऊन मग जिथं असेल तिथं मग त्याला मग शिकवलं जाईल. नाही भेटेल ना आम्हाला इथेच भेटेल तो लांब जायला लागणार नाही वो अभी तक आपण बैठे चुपचाप शिवसैनिक बाहेर जा मी वातावरण फुकट चिघळेल तुम्ही थांबला तिथं सांगतो तर ऐका जरा हो तुम्ही घ्या समजतं का काय तुम्हाला नाही आम्ही काही आम्ही आहोत ना इथं तुमच्या साहेबाची हे करायला वो अधिकारी दिखा ना गुमराह में फटकवायचं असतं तर आधीच फटकवलं असतं. मारेगा उसको. अरे मारेंगे आने दो उसको मुमरा में उसको इतनी घाई थी बैनर निकालने अरे की हॅलो प्रबंध पैकेज समिती देता है क्या बराबर उसका बैनर लगेगा बड़ा बड़ा हमारा बैनर ठेला का लगेगा तो बराबर वो निकाल साहब देगा. 21 तारीख को बैनर लगा साहिल होटल के सामने पंचायत हमनाई का और 1 तारीख को बैनर निकाल लिया पण साहेब परवाच्या काही दिवाळी 1 तारीख को बैनर निकाल लिया हाँ 1 तारीख आप पिछड़ गए अरे नाम नहीं भेटते काय? अरे दिया ना मैंने लेटर दिया वो साहेब किती बोलत केलं मी
लेकर दिया ना उनका बजट, ना उसकी जगह, महानगर पालिका का बजट, महानगर की जगह बोर्ड लगा दिया। बोर्ड निकालने के लिए साहब बोलते अरे मैंने कितना फॉलोअप किया है, पूछो ना आप, मैंने कितना फॉलोअप किया नाम के लिए। वो कमर क्या बोलता है कि जो कैप्टन रहता है उसका बोले उसके हाथ में ही कब दिया जाता है। सुनो ना, नहीं एक बात बताता हूँ आपको, वो जब कब्रिस्तान का जब टेंडर हो रहा था ना, तो इसने ही रेट मेरे को बोला था कि ये रेट से भरो आप। किसकी बात कर रहे हैं? और ये अभी उनके वफादार की बात करते, वफादारी की बात करते। काढा ना ते मीटर म्हणते। काल जी वाय जंक्शनला कारवाई करताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा बॅनर वरती हॉलच्या प्रवेशद्वारावर लागलेला होता, तो काढताना अनावधानाने तो खाली पडला गेला. त्याच्यावर काही जाणून बुजून असे कोणत्याही प्रकारे हे केलेलं नाहीये. त्याच्याबद्दल पाहिजे तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे तुम्ही तुमची नफस आहे, तुम्ही नका. आपकी बात साथ में दादा आएगा अपने सीनियर है, बड़े जो बोलेंगे वैसा काम करो. थोड़ा सुभान जरा अभी साहब बात कर रहे हैं जरा. यापुढे बॅनर काढताना प्रिकॉशन घेतलं जाईल, असा प्रकार होणार नाही याची मी खात्री. सॉरी बोलो. मुंब्रा शहर में महानगर पालिका की कार्रवाई के दरमियान शिवसेना पार्टी के अध्यक्ष और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बैनर को जिस तरीके से महानगर पालिका के अधिकारी व कर्मचारियों द्वारा निकाला गया था, इस वीडियो के वायरल होने के बाद आज ठाणे महानगर पालिका के मुंब्रा प्रभाग समिति में आकर तीनों पार्टियों द्वारा हंगामा किया गया. शिवसेना के साथ भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार पार्टी के नेता कार्यकर्ताओं ने आकर मुंब्रा प्रभाग समिति अधिकारी बालू पिछड़ से मुलाकात की और जिस अधिकारी यानी कि पलांडे नामक एक अधिकारी था जिसने अपने कर्मचारियों को बैनर निकालने का आदेश दिया था, इस पलांडे से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, भाजपा और शिवसेना पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारियों ने ऑन कैमरा माफी मंगवाई. बालू पिछड़ के दफ्तर में बड़ा घमासान हुआ. देखिए क्या कुछ हुआ, क्या कुछ मांगे रखी गई थी और किस तरीके से स्थानीय विधायक डॉक्टर जितेंद्र आव्हाड को टारगेट भी किया गया. पूरे शहर में जिस तरीके से बैनर लग रहे हैं, उन सभी अवैध बैनरों को निकालने की मांगे भी की गई. देखना ये होगा कि महानगर पालिका का एक्शन अब क्या होता है.